औंधा पाऊसकाळ बैजवार होता. भात लागण झाली होती. शेत शिवार हिरवंगार झालेलं होतं. डोंगर टेकड्यांवर कोवळं लवलवीत हिरवं गवत शोभून दिसत होतं. पांढरे शुभ्र दुधाचे लोड घेऊन सर्रे धावत होते. डोंगर कड्यावरनं ओढे नद्या फेसाळत कोसळत होत्या. झाडं झुडपं वाऱ्यावर झोके घेत होती. पक्ष्यांचे थवे दूर देशातून आलेले होते. गाई म्हशी बैलांच्या कुसा उजवल्या होत्या. आबा पानाला चुना लावत होते तेवढ्यात शंकर आणि बलवंत दोघं आले. राम राम पाटील. राम 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 बसा बसा. पाटील, 2 रिकाम्या जागा भरायच्या आणि सरपंच निवडीचं टपाल आलं बरं का. वा, बरं झालं. बरं झालं, परंपरेनं निवडणूक न ग. मग 2 रिकामी पदं बिनविरोध करू. चालेल, करा की. पाटील, तुम्ही पुढं लागा, आम्ही तुमच्या शब्दाबाहेर नाही ना. हे बघा, पाटील की वेगळी, ग्रामपंचायत वेगळी. आता आम्ही पाटील, तुमच्या ग्रामपंचायतीत आम्ही कशा पाय डोकवायचं? खरे का खोटे? पण पाटील, तुमच्या बाहेर आम्ही आहे का? हे बघा, आजवर झालं ते झालं. तुम्ही रीतिरिवाजानं गाव गोळा करा. गाव म्हणन ते राव करन. पाटील, आपलं गाव कसं आहे माहिती ना तुम्हाला. 2 जागांसाठी 7-8 लोकांनी मिशा काढल्यात. गाव कुणाला खाली बसवन, पण ऐकते तरी कोण त्यांचं? तुम्ही दाबलं तर गप पडतील माणसं. हे बघा, आता आम्हाला पाटीलकीशिवाय काय बी करायची इच्छा नाही. त्या भानगडी बी नक आणि ते बसवा उठवे बी नग. असं म्हणून त्यांनी पांडूला हाक मारली. पांडू आला. पांडू 2 चहा आंध्र. पांडू गेला. हे बघा शंकरा, बलवंता, तुमचं म्हणणं रास्त असलं ना तरी हे रक्तेरी उकरायचं आपल्याला नाही जमणार. आमचं आपलं सकाळी देवीच्या पाया पडणं, चावडीव बसणं हे बरं आहे. नाही हो आबा, अशानं इलेक्शन लागन. ए बाबानो, ते तुमचं तुम्ही बघा. आबा, एवढा डाव? हात जोडतो तुम्हाला. हे बघा, त्यो दिवस सरपंच निवडला. काय दिवं लावलं त्यांनी? आपलं नुकसान केलं ते केलं आणि गावाचं बी केलं का नाही? मग आता चांगला माणूस निवडा ना आबा. अरे जयराम काय वाईट होता का? पर एकदा खुर्चीत बसला का शिंग कुरते. या वेळेला नाही होणार तसं आबा. हे बघा, तुमचं तुम्ही बघा. तुम्ही कराल त्यात मी आहे. नीटनीटकं करा म्हणजे झालं. तेवढ्यात उषा चहा घेऊन आली. अरे सुनबाई, तुम्ही? आणि पांडू कुठे गेला? तो आहे की. गावातल्या प्रतिष्ठित व्यक्ती आल्या आहेत, म्हटलं आपणच जावं. तिने चहा दिला. काय हो शंकरराव, बलवंत भाऊ, काही विशेष? तुमच्या कानावर नाही आलं वाटतं. नाही हो, काय ते? ग्रामपंचायतीच्या मोकळ्या 2 जागा आणि सरपंच पदाची निवडणूक लागली. आबांना म्हणलं करू बिनविरोध. अरे वा, चांगली गोष्ट आहे. पण आबा म्हणतात ग्रामपंचायतीत भाग घ्यायचा नाही. का हो आबा असं? उभा गाव तुमच्या शब्दाबाहेर नाहीच आहे. हे बघा, माणूस चांगला लागला तर बरं आहे का नाही? कारण काय झालं तरी ते येणार आमच्यावरच. आबा, जयराम त्यांच्या कामांनी गेले आणि सगळीच माणसं जयराम असतात असं आहे का? अगं असं आम्ही दोघं तेच म्हणतोय त्यांना. आता जयरामला जाळावलं, भोगतोय का नाही त्याची फळं. पण आता दुसरा तासाच निपचल असं होतंय का? धाकट्या पाटलीन बाई, मी ग्रामसेविका होते तेव्हा तुम्ही मला उषा म्हणत होतात. आताही तसंच म्हणा. नाही, तरी बे काय रीतिरिवाज आहेत का नाही? तसलं काही जमणार नाही. आम्ही आपलं धाकल्या पाटलीन बाई म्हणणार. आता तुम्ही सांगा, पाटलाचा एक सबूत लाखातला. त्यांनी एखाद्याला ग बस म्हणलं तर तो बसन का उभा राहीन? याचा अर्थ उमेदवार ठरलेला नाही आहे का? नाही ना, पाटील असल्या बेगर कसं ठरतंय? तुम्ही सांगा पाटलांना 4 गोष्टी. चालेल, बघते मी. मग आम्ही उठू का आता? हो चालेल, या तुम्ही. शंकर, बलवंत निघून गेले. आबा, तुम्ही ठरवाल तो सरपंच होऊ शकतो. आजवर तसंच घडत आले.
मग आता का नाही लक्ष घालत आहात तुम्ही? एकदा तोंड पोळलंय, आता नाही जीव लागत. 2 सदस्यांची निवड आणि सरपंचाची निवड आहे ना? हा. आबा, एक बोलू? तुम्ही पहिलं बसा. कसं आहे, असं बोलून चालून असलं का गोड वाटते. काय तुझ्या डोसक्यात आलंय? बसली आमच्याशी तंडत. पोर माझं, नवरा माझा. असं नाही ना. अगं, संसार म्हणजे त्याग, जमवून घेणं. डोसक्यात राग घालून घेतली असती ना तर नको ते घडलं असतं. श्रीमंतानं गाडी काढली म्हणून बरं झालं. अगं, ना भालय चांगली, समजूतदार, लय भोगलंय आणि केलंय भीतीने. आबा, हो माझं चुकलं, मी माफी सुद्धा मागितली. आता बहिणी बहिणीसारखा राहावा. काय बी कमी पडायचं नाही तुम्हाला. तुमच्या शब्दाच्या बाहेर जाणार नाही मी. आबा, मला काय वाटतंय? बोल बोल, मन मोकळं कर. आम्ही ग्रामसेविका म्हणून काम केलंय. ग्रामपंचायतीच्या विकासाच्या योजना, कार्यक्रम, सरकारी निधी सगळं आम्हाला माहिती आहे. आता ते काय मला सांगायला पाहिजे का? गावाला शिकलेला, योजना कार्यपद्धती माहीत असणारा सरपंच मिळाला तर दुधावून पिवळं होतंय की. अहो, सरकार दरबारी जाईन, कागद अवतार बघन, गावाचा विकासच होईन. मग आम्ही महिला का होऊ नये सरपंच? तुम्ही. आबा, हो गावात आहे का दुसरं कोणी आमच्या एवढं शिकलेलं? अहो पर आबा, 5 वर्षात गावाचा चेहरा मोहरा बदलून टाकू आम्ही. नाही नाही पर. मग तुमच्या जीवनाचा अर्थ काय? गावाचा विकास, गावाचं नाव. पण विकासाला पैसा ग्रामपंचायतीच्या माध्यमातून येणार, तो आम्ही आणू शकतो आबा. बरं, गाव काय म्हणन? काय म्हणतील? शिकलेला सरपंच मिळाला असं म्हणतील ना गावाला. हे बघा, शब्द खरं, पण लोक म्हणतील एकाच घरात पाटील सरपंच. तुमच्या शब्दाबाहेर जाईल का गाव? नाही नाही, पण तसं नाही करता येणार. का? एका घरात 2 पदं नको. त्यावरही मार्ग काढू आपण. एक घर दाखवायचंच नाही. म्हणजे काय करायचं? म्हणजे आम्ही वेगळं राहतो असं दाखवू. कागदपत्र तशी तयार करू. रेशन कार्ड वेगळं करू. नाही जमणार. का? राजकारणासाठी घर फोडायचं वय. आबा, हो ते फक्त लोकांना दाखवण्यासाठी. नाही, तरी बी माझ्या मनाला नाही पटत ते. आबा, तुम्हाला गावाचा विकास हवाय ना? आम्ही सरपंच झालो तर तुम्हाला अभिमान वाटेल असं काम करू आम्ही. तरी बी नकच ते. पण का? मला काहीतरी संयुक्तिक कारण द्या. अगोदरच मला 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 चाललंय गावात, त्यात आपली टीम की नग. आबा, लोकांनी एकमुखी आमचं नाव घेतलं तर? हे बघा, आत्ता कुठं वाड्यातल्या समधींची मनं जुळल्यात, त्यात ठिणगी नगं पाडायला. आपण आपलं खाऊन पिऊन सुखी हे बा झालं तेवढं. गावाचा विकास होऊ नये असं वाटतंय का तुम्हाला? नाही व. अहो, आयुष्यभर हा देह झिजवत आलोय मी या गावासाठी. गावाचं नाव राहावा, आब राहावा म्हणून काळजी घेतली. विकास होऊ नये असं कसं वाटेल मला? मग मी सरपंच का होऊ नये? हे बघा, आत्ता काय आमच्या डोसकं नाही चालत. तुम्ही नका काळजी करू. आम्ही आमच्या परीनं गावाच्या आणि वाड्याच्या आबरूचा विचार करू. वाड्याच्या नावलौकिकाला धक्का लागू देणार नाही आणि गावाला आदर्श गाव म्हणून मान्यताही मिळवून देऊ. उषाने चहाचे कप उचलले, आत निघून गेली. भिको आबा आहेत का घरात? कोण ते? मी, धाकली पाटलीन. हा तर भगवान. अयो 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 अयो. अहो, कोण आले बघा. देवा देवा देवा, आमच्या घराला पाटलीन बाई. अयो 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 अयो. आता बसायला तरी काय टाकायचं यांना? घोंगडं टाकलं, त्याच्यावर उषा बसली. कसे आहात सगळे? चाललंय की. काय दोंडाई? बरं आहे ना? आता काय गावात देव नांदतोय, काय कमी पडतोय का आम्हाला? हां, पाणी काणी घरात, डांबरावरनं चालायचं.
चहा टाकाय सांगू का? नाही नको. काय काम काय काढलंय? भिकू आबाने विचारलं. अहो आबा, ग्रामपंचायतीची निवडणूक लागली आहे, आले. वय पर तो तारणा ताट्या पोरांचा खेळ, आम्ही म्हातारी माणसं. तसं कसं? तुम्ही थकलेले असला तरी मान कमी आहे का तुमचा? तुम्ही तर न्यायनिवाडा करणारे. गावाचं पान तुमच्या हातात आहे. हा, ऐकत्यात माणसं. ती जन्नीची कृपा. आता गावाचा विकास करायचा झाला तर सरपंच शिकलेला हवा. म्हणजे मग गावात 2 विकासाच्या योजना येतील, खरंय का नाही? ते आम्हाला कळलं ना वय. शिकलेलं गडी हवत ना गावात. हे बघा, सरपंच पद ओपन आहे. त्या पदावर बाई सुद्धा काम करू शकते. अहो इथं गडीच नाही तर बाय कुठनं मिळणार शिकलेली? शाळा होते का तवा? एक साला ती बी तालुक्यात. मी शिकलेली आहे. आता तुम्ही शहरातली माणसं, तुम्ही शिकणारच की. मी ग्रामसेविका पण होते. आता ते मला काय ठाव नाही वे. विकास योजना, कागदपत्र मला चांगली माहिती आहे. असणारच ना. मग मला का नाही सरपंच करत? भिकू आगा गप्प झाले. गावाचा विकास तर झाला पाहिजे. शाळा नव्यानं सुरू झाली आहे. देवळात भरती आहे. इमारत बांधायला हवी. विजेचा प्रश्न आहे. कितीतरी योजना आहेत अशा. आता त्यातलं काय कळतंय व मला. म्हणूनच शिकलेला सरपंच हवा आणि गावात मीच एकटी शिकलेली आहे. आता समध्यांनी ठरवलं तर माझा विरोध राहील का? नाही तसं नाही, विषय तुम्ही काढायचा. हा, मी काढल विषय, पण लावून धराय माग माणसं बी हवी ना. माणसं आहेत हो, तुम्ही फक्त विषय काढा. हे 5,000 ठेवा. ए कशा पाय? अहो पाटलीण झाल्यापासनं पहिल्यांदा घरी आली आहे. रिकाम्या हाताने यायचं का? पाटलांची पद्धती आहे का ती? आव पर नाही म्हणू नका. मला आमच्या चालीरीतीप्रमाणे करू द्या. आता द्यावा. भिकू आबा, तुम्हीच आमच्या पाठीशी राहणार. ज्येष्ठ आहात तुम्ही, ठेवा बरं. त्यांनी पैसे घेतले. आई निघते हां. धोडाई, खण, नारळ, हळद कुंकू घेऊन आले. असं कसं जाणार व तुम्ही? पहिल्यांदा आलाय घरी. धोडाईनं ओटी भरली. ओवाळणीच्या ताटात उशानी 1,000 रुपये ठेवले. बाहेर पडले. लय मायाळू आहेत हा धाकट्या पाटलीन. नाही तर थोरल्या पाटलीन वाड्यातनं बाहेर पड ना. धोंडाबाईंनी शेरा मारला. 6,000 रुपये बोललेले होते. उषा बलवंताच्या घरी पोचली. अरे पाटलीन बाई, तुम्ही का? येऊ नये का? भावाच्या घरी येण्यासाठी परवानगी घेऊन यावं लागतं का? नाही तसं नाही. थोरल्या पाटलीन कधीच आल्या नव्हत्या. तोच फरक आहे त्यांच्यात आणि आमच्यात. पण तशी वाड्यावालो का उडबस करते आता थोरल्या पाटलीन. वाड्यावर आल्यानंतर कोणीही उडबस करेल. पण गावातल्या घराघरात जाऊन विचारपूस केलेली कधीही चांगली. हे बाकी खरं आहे. सीताबाईंनी कुठे दिसत नाहीत? ऐके घरात. शीते, अगं ये शीते. सीता बाहेर आली. आता ग बाय, आकरीत म्हणाव काय? सीता पाया पडली. अहो हे काय करताय? खरं तर आम्ही पाया पडायला हवं. उषा वाकली. अहो हे काय करताय? वळचणीचं पाणी आडुशाला जातं का? अहो यांना बसायला थांबा, मीच बांधते पाठ. अहो नाही नको, मी खालीच बसते. बया, आखरीतच म्हणायचं. वहिनी, जमिनीवर बसलं ना की जमिनीशी नातं राहतं. काय म्हणावं बाई? काय म्हणायचं हे बोल ना. बाई जीवच मोठा झाला व. बस हा, मी चहा टाकते. करा चहा करा. आमच्या भाऊजींच्या बरोबर घेऊ थोडा चहा. उषा बलवनच्या शेजारी बसली. सीता आत गेली. काय म्हणताय ग्रामपंचायत सदस्य? काय म्हणते तुमची ग्रामपंचायत? काय म्हणणार, आता इलेक्शन लागलंय. चांगलंच आहे. पण आम्हाला वाटतं सुशिक्षित, ग्रामपंचायतीचा अनुभव असणारी व्यक्ती सरपंच म्हणून असेल तर गावाचा विकास होईल. पण आता गावात तुमच्याशिवाय कोण शिकलेलं आहे? पण आम्ही उभ्या कशा राहू शकतो? का काय झालं? अरे मनात आणलं तर समजा होतंय. आता बघा, 8 जण बाशिंग बांधून तयार आहेत. कोणाला बसवावं हेच समजना. त्यात पाटील स्वतःच्या अंगाला काही लागू द्यायला तयार नाही. आता यांचं बी बरोबर आहे म्हणा.
जाहीरामानं गुण उधळलं. एखादा माणूस निघतो नास का? त्यासाठी गावाचा विकास थांबवायचा का? तेच म्हणतोय. तुम्ही व्हा सरपंच. 8 जणांना खाली बसवायला शिक्षणाचीच अड घालू. आपोआप पायात शेपूड घालतील. आपदाविना खोकलत जाईल. तुम्ही बाकीच्या सभासदांना घोड्यावर बसवाल? अहो त्यांना काय चहा पाणी केलं का भूतखुश? हे बघा, हे 25 ठेवा. चहा पाणी करा, जेवण घाला. या 25चं तुम्ही काय केलं आम्ही विचारणार नाही. 25,000 कमी वाटत असतील तर निरोप पाठवा. आणखीन 5-10 हजार पाठवून देईन. बलवंतानं कधी 1,000 एक रकमी पाहिले नव्हते. 25,000 हातात पडताच तो त्या नोटाच कुरवाळत राहिला. भाऊजी, अहो खिशात ठेवा, नाही तर देवा पुढे. त्यांनी नोटा खिशात घातल्या. हे बघा भाऊजी, विकास कामांचा धडा का लावू आपण? 4 पैसे मिळतील. काम मिळालं की टक्केवारी मिळते आपल्याला. आम्हाला नाही पैशाची गरज. तुम्ही 10 जणांनी ते पैसे वाटून घ्यायचे. 1,00,000-2,00,000 रुपये मिळाले तर तुमचे तुम्हाला, मला त्यातनं एकही रुपया नको. 1,00,000 2-2 लाख मिळतात, कदाचित त्याच्यापेक्षाही जास्त. आम्ही ग्रामपंचायतीत होतो की. कमाईच्या वाटा आम्हाला चांगल्याच माहिती आहेत. पैसे आले की ते तुमच्या हातात. 10 जणं वाटून खा. हां, पण एक गोष्ट, 10 जणांना एकमुखी माझं नाव घ्यायला सांगा. अरे जन्नीच्या पुढं शपथच घ्यायला लावतो ना, मग झालं का नाही? हे आणखीन 1,00,000. प्रत्येकाला 10-10 द्या. हां, आणि एका पाटलांना यातलं काही कळू देऊ नका. अहो आता पाटलांना कसं कोंडळायचं ते माझ्यावर सोडा. अहो आम्ही मेंबर झालो तरी आम्हाला पोट आहे की. घरच्या भाकऱ्या खाऊन गावची चाकरी किती दिवस करणार आम्ही? बायको हे, पोरं आहे. पुढारी झालं का कपडं नीटनेटके घालायला लागते. तेवढ्याच सीता ओवाळण्याचं ताट घेऊन आली. बरोबर तांब्या होता. पाट बसा की. का हो? अहो बसा तर खरं. उषा पाटावर बसली. पाय पुढं करा. उषानं पाय पुढे केले. त्यावर सीतानं पाणी ओतलं. अहो हे काय करताय? पूजा करते, जन्नीची पूजा. हे बघा, मी काही देव नाही आहे, पण आम्ही मानतो ना तुम्हाला. पायावर हळद कुंकू अक्षदा वाहिल्या, ओवाळलं. उषानं मनी पर्समधनं 5,000 ताटात टाकले. अहो हे काय? ठेवा. तुम्हाला 2 साड्या, मुलांना कपडे घ्या. भाऊजी, जातो हां आम्ही. तेवढं लक्षात ठेवा. आता कोणी मान कापली तरी सबूत बदलणार नाही आपला. तुमच्यावर विश्वास आहे हो माझा. बाकीच्या सदस्यांचं पहा. अहो त्यांना 10-10 हजार मिळाल्यावर ते कसे बदलतील? उषा बाहेर पडली. बलवंत आणि सीतानं अत्यानंदानं मिठीच मारली. गावच्या चावडीवर सभा भरली. झाडून गाव गोळा झाला होता. मनातल्या मनात इच्छुक असलेले सगळ्यात पुढे बसले होते. सभा रात्रीची, तरी त्यांनी परीट घडीचे कपडे घातले होते. पाटील उभे राहिले. सारी माणसं आली नव? होय की. सगळे एका स्वरात बोलले. भिकू आबा आलाय का? हा काय इथं बसलोय. विष्णू नाना, रामो आप्पा समधी आल्यात. मग करायची का सुरुवात? करा की. हे बघा मंडळी, ग्रामपंचायतीत जे जे घडलं ते तुम्हाला माहिती आहे. आता घडायचं ते घडलं. आम्ही काय ते वाचत बसणार नाही, आणि वाचून काय फायदा बी नाही. झालं गेलं, गंगेत वाहून गेलं. आता इथून पुढं कारभार चांगला चालावा म्हणून 2 माणसं आपल्याला निवडायला लागतील. पुढचं ग्रामसेवक नुसतं नाव ठरवायचं आपलं काम. आता सरपंच बी आत्ताच ठरावावा. सारख्या मिटिंगा नको. काय रामो आप्पा? हां खरं आहे. तर कोणाला मेंबर व्हायचं आहे, सरपंच व्हायचं आहे ते सांगा. पाटील, मी बोलू का? बलवंत पटकन उभा राहिला. अरे ही पांढरीची मीटिंग आहे. जन्नी देवीच्या समोर बोलायला कोणाच्या तोंडावर हात ठेवलाय का? भाडा 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 बोला. हे बघा पाटील, गावात तुम्ही हाय म्हणून काही गोष्टी आल्या नाही असं नाही, पण तुम्ही तरी किती नाचणार नाही का? ग्रामपंचायतीच्या किती योजना असतात, घेऊया का आपण लाभ?
आपण घेऊ शकलो का आत्तापर्यंत? घेऊ शकलो, पण तुम्हाला पळापळ करायला लागली. तुम्हाला का पळापळ करायला लागली? कारण सरपंच शिकलेला नाही, मेंबर बी शिकलेले नाहीत. योजना येतात, योजना जातात, गाव आहे तिथंच आहे. खरं आहे का नाही पाटील? हा, हे खरं आहे. आता आम्ही अंगठा उठवतो, पण सरपंच तरी वाचणारा लिहणारा पाहिजे. हा, हे बरोबर आहे. तर सरपंच शहाणा असावा असं म्हणणं आहे. अरे पण टक्कुरीच्या असा माणूस गावात आहे का एक तरी? सदू बोलला. तो इच्छुक होता, पण तो शिकलेला नव्हता. हा, बरोबर आहे की सदूच. मग शिकलेला काय शहरात नाही आणायचं का आता? बशा बोलला, कारण तोही इच्छुक. बलवंता, नको तो मुद्दा पुढं रेडू नका. पाटील म्हणाले, हे बघा पाटील, दोन्ही जागा मोकळ्या आहेत, कुणी बी निवडता येतं. बाई चालती, मागास चालतोय. अरे मागास तरी आहे का कुणी? ए भिकू आबा, अरे पंच ना तू, बोल की तू. मी बोलू म्हणता? हा बोल. हे बघा, ग्रामपंचायतीच्या कागदपत्राची माहिती असणारी, योजना काय आहे त्याची माहिती असणारी आणि समधी माहिती असणारी एकच बाई माणूस आहे गावात. नाव सांगा की भिकू आबा. पंच म्हणून बोलतोय, नाव घेतोय. आवडलं तर टाळ्या वाजवा. अरे नाव घ्याव, लय उतवळं झालं बळवंता. अरे कालानं घ्यावं लागते. ते नाव सांगतो. ते नाव आहे धाकटी पाटलीन उषाबाई. टाळ्या वाजायला लागल्या. थांबा जरा, थांबा. पाटील बोलले, सगळे शांत झाले. हे बघा, मी गावचा पाटील आणि आमची सोनबाई सरपंच होणं हे चांगलं आहे का? गाव समद्यांचं आहे, समद्यांना गावाची सेवा करायला मिळाली पाहिजे. पाटील हो बघा, गावानं काय म्हणलंय का? काय गावकरी हो, तुम्हाला वेगळं काय म्हणायचं असेल तर सांगा. मला बोलायचंय. हा, बोल की सदू. आजवर लिहणारा वाचणारा सरपंच होता का? अरे नव्हता, म्हणून तर गाव मागं राहिला. पाटलांनी पळापळ केली म्हणून 2-4 विकासाच्या योजना आल्या. जरा बाहेर पाडा. अरे गावागावात ही झाली, लहान मोठं धंदे सुरू झाले. सरकारी योजना मागून योजना येतात. आपल्याकडे योजना आल्या गेल्या कळतंय का कोणाला? मागचा गरम सेवकांना 8 दिवसात नाही एकदा किंवा 2दा हजेरी लावायचा. ना योजना ना फिजना. गाव हाय तसंच आहे आपला. आपलं राहू द्या हो, लेकरांचं बघा. त्या लेकरांना तरी उभारू द्या. शेत शिवारात पाणी खेळलं तर बागायत होईन, मग कोणाचं भलं होईन? गरम सेवक दुसऱ्या गावचा, त्याला काय करायचं हो तुमच्या गावाचं? मग हितनं पुढं हे असं चालू ठेवायचं का? सगळे गप्प. झालं ते झालं. चला पुढचं बघा. अरे पण एका घरात 2-2 पदं? येशा कुरकुरला. पाटील बोललेला ऐकलंच नाही यशा. अरे त्यांना मिरवून घ्यायची हौसच नाही. पाटलाचा स्वतःचा विरोधच आहे. आणि गरम सेवक त्या ताईला तरी कशाला हवेत रे उठा ठेवी? 4 पिढ्या बसून खातील अशी इस्टेट आहे पाटलाची. गावची खरकटी काढा, त्या मोकळ्या तरी आहेत का? त्यांना इच्छा असती तर त्या हिता आल्या नसत्या का? मला सरपंच करा, मला सरपंच करा असा ताईने हट्ट धरलाय का? हा, हे बघा, कोणी बी उचलली जीवन लावली टाळ्याला असं करू नका. गावच्या भाल्याचा विचार करा. बरं मग आता एका सदस्याचं काय? अरे आम्हाला बोलू तरी द्या की. पाटील म्हणाले. पाटील तुम्ही बोलायचंच नाही. पाचामुखी उरले, उगारवल न का आता? यशा म्हणतोय तसं दुसऱ्या सदस्याचं काय, त्याच्यावर बोलू आता. बलवंतनं सरपंच पदाचा निकालच लावून टाकला. मग मला करा की उपसरपंच, यशा म्हणाला. मग मी काय वाईट आहे? सदू म्हणाला. अरे तू मसरं सांभाळशील का कारभार करशील? यशा, तुझ्यासारखा लेका मी घर कोंबडा नाहीचे. दोघांची लागली. पाटलांनी ठरवलं आपण यात भागच घ्यायचा नाही. अरे काय डोसकी फिरलेत का तुमची? काय लावलंय काय तुम्ही? गप पाडा. ते नाव गावानं ठरवावं काय पाटील? पाटील काहीही बोलले नाहीत. सगळेच गप्प होते.
बेको आबा, काय रात जागवायची का काय? घ्या की नाव घ्या. विष्णू नाना म्हणाले. गावात माणसं नाहीत का? बोला की म्हणावं. अरे रामू आप्पा, तू तरी बोल. मी म्हणतो बायत्यापैकी एकाला घ्या. अरे पण नाव घ्यायला भ्या वाटते का तुला? गावासाठी वाईट झालेलं काय वाईट आहे का? परश्या, सांग एखादं नाव. मी सीताबेचं नाव सांगतो. मंजूर आहे का रे समद्याला? सर्वांनी वय म्हटलं. आता सभा संपली असं वाटलं, पण पाटील बोलायला उभे राहिले. मंडळी, आता जरा आमचं ऐका. पिढीजात पाटील की आमच्याकडं. गावाला देव मातला आणि गावकऱ्यांना भाव मातलं. जेवढं करायचं तेवढं केलं. कोणाची चूल उपाशी ठेवली नाही. भावांची आजारपणं निस्तरली. गावाच्या पुढं राहिलो. पाटील हे वाचताय कशाला? गावातल्या लहान लहान पोरांना हे माहिती नाही वय. तरी बी याद करून देतोय. आम्ही खोटं कधी केलं नाही. खोट्याला पाठीशी घातलं नाही. मॉडला हात त्याच्याच गाळ्यात बांधला. आता तुम्ही आमच्या वाड्यात 2 पदं देताय. गावापुढं आम्ही जाणार नाही. पण ध्यानात धरा, सोनबाई ग्रामपंचायत बघतील त्यांच्या विचारानं. बरं वाईट त्यांचं त्यांना. आमची पाटीलकी आमच्या संग. आमच्या पाटीलकीत त्यांचा जरा बी विचार नसल. त्यांचं त्या निस्तरतीन, आमचं आम्ही. खरं तर तुम्ही मानाय तयार नाही. गावानं ठरवून बी टाकलं. पण पटत नसून बी आम्ही पटवून घेतोय गावासाठी. खरं तर आम्ही आत्ता पाटीलकी सोडायच्या विचारात होतो. पण नाहीच वाढणार. व्रत घेतलंय ना, ते मरस पाव तर टिकवणार. झालं आमचं बोलणं. पाटील खाली बसले. लोक आपल्या घराच्या वाटेनं निघून जायला लागले. श्रोते हो, हा होता जगन्नाथ शिंदे लिखित राखणदार या कादंबरीचा 11वा भाग. 12वा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूया श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. नमस्कार.